कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की जय। श्री श्री विठ्ठल रुक्मिणी की जय। श्री श्री राधा दामोदर की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। राधा माधव जय जय गोपी जन वल्लभ जय गिरिवर धारी। जय गिरिवर धारी। जय गिरिवर धारी। जय गिरिवर जय गोपी जन वल्लभ जय गिरिवर धारी। जय गिरिवर धारी। वल्लभ जय गिरिवर धारी। जय गिरिवर जय यशोदा नंदन जय व्रज जन रंजन। जय व्रज जन जय यशोदा नंदन जय व्रज जन रंजन। जय यमुना तीरवनचारी जय कुंज बिहारी। जय कुंज बिहारी। म्हणा सर्वजण जय यमुना तीरवनचारी जय कुंज बिहारी। जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज
बिहारी जय जगन्नाथ जगन्नाथ बलदेवा जय सुभद्रा जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई जय विठ्ठल रखुमाई गाइए जोर से जय गौरनिताय 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 जय गौरनिताय प्रभुपाद 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 निताय गौर हरि बोल हरि बोल गौर हरि बोल श्री हरिनाम संकीर्तन की जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की जय श्री श्री गौर निताय की जय श्री श्री विठ्ठल रुक्मिणी की जय समवेत गौर भक्त वृंद की जय श्रील प्रभुपाद की जय 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 श्री चैतन्य जय नित्यानंद जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद हरे कृष्ण ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम् वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च
पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सर्वजण म्हणा। नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। हरे कृष्ण। आपण आज अध्ययन करत आहोत श्री चैतन्य चरितामृत मध्य लीला अध्याय 11 श्लोक संख्या 62। कृपया माझ्या मागे म्हणा। स्नान यात्रा देखील प्रभूर हैल बड सुख, ईश्वरेर अनवसरे पाहिल बडो दुःख। स्नान यात्रा देखी प्रभूर हैल बड सुख, ईश्वरेर अनवसरे पाहिल बड दुःख। स्नान यात्रा देखी प्रभूर हैल बड सुख, ईश्वरेर अनवसरे पाहिल बड दुःख। बड़ सुख, ईश्वरेर अनवसरे। स्नान यात्रा देखी प्रभु हैल बड़ सुख, ईश्वरेर अनवसर पाहिल बड़ दुःख। माता जी। स्नान यात्रा देखी प्रभु हैल बड़ सुख, ईश्वरेर अनवसरे पाहिल बड़ दुःख। स्नान यात्रा देखी प्रभु हैल बड़ सुख, ईश्वरेर अनवसरे पाहिल बड़ दुःख। शब्दार्थ म्हणा। स्नान यात्रा भगवान जगन्नाथ का स्नानोत्सव। देखी देखकर प्रभुर श्री चैतन्य महाप्रभु को हैल हुआ बड़ बहुत सुख आनंद, ईश्वरेर भगवान का, अनवसरे विश्राम की लीला के दौरान, पायल मिला बड़ अत्यंत दुख दुख। अनुवाद और तात्पर्य कृष्ण कृपा श्री मूर्ति ऐसी भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद जी के द्वारा श्रील प्रभुपाद की जय। अनुवाद। भगवान जगन्नाथ की स्नान यात्रा देखकर श्री चैतन्य महाप्रभु अत्यंत प्रसन्न हुए, किंतु
जब उत्सव के बाद भगवान जगन्नाथ विश्राम करने चले गए तब भगवान श्री चैतन्य अत्यंत दुखी हो गए, क्योंकि वे उनका दर्शन नहीं पा सके। तात्पर्य: श्री जगन्नाथ की स्नान यात्रा रथ यात्रा महोत्सव से एक पखवाड़ा पहले होती है। उसके बाद भगवान जगन्नाथ के अर्चा विग्रह को फिर से रंगा जाता है, जिसमें लगभग एक पखवाड़ा लग जाता है। यह अवधि अनवसर कहलाती है। ऐसे अनेक लोग हैं जो जगन्नाथ जी के दर्शन हेतु नित्य प्रति मंदिर में जाते हैं। उनके लिए स्नान यात्रा के बाद यह विश्राम अवस्था अनवसर असह्य हो उठती है। श्री चैतन्य महाप्रभु को मंदिर में जगन्नाथ जी की अनुपस्थिति अत्यंत खलने वाली लगी। हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे आजच्या या स्नान यात्रा उत्सवासाठी आणि तसंच बुधवारीय कार्यक्रमासाठी। तर स्नान यात्रा, जगन्नाथ स्नान यात्रा म्हणजे जगन्नाथांचं प्राकट्य। आणि विशेष करून या कलियुगामध्ये इंद्रदुम्न राजांनी ज्यावेळी आपले सेनापती विश्ववसू यांना नीलमाधवांना शोधण्यासाठी पाठवलेलं होतं, पण नीलमाधव जंगलात शबर लोकांच्या वस्तीमध्ये शबर लोकांमध्ये राहायचे आणि त्यांचे मुख्य होते विद्यापती। आणि त्या शबर लोकांच्या सेवेद्वारे अगदी भगवंत प्रसन्न होते। आणि राजाच्या आज्ञेनुसार विश्ववसू विद्यापती आणि त्या शबर जातीच्या लोकांमध्ये जंगलात पोहोचले आणि त्यांना कळालं की इथंच कुठंतरी नीलमाधव आहे। त्यांना तर कुणाला अशी परवानगी नव्हती डायरेक्ट दर्शन करण्याची किंवा त्यांना सेवा करण्याची संधी अशी कुणालाही उपलब्ध नव्हती। पण विद्यापती मात्र दररोज नीलमाधवांची सेवा करण्यासाठी जायचे आणि ते आल्यानंतर त्यांच्या शरीरातून असा अगदी सुगंध पसरायचा जगन्नाथांची सेवा करून आल्यानंतर नीलमाधवांची। आणि विश्ववसू तिथंच राहिले विद्यापतीच्या घरी। आणि विद्यापतीच्या घरी राहिल्यानंतर त्यांनी काही काळ विद्यापतीच्या घरी राहून त्यांची सेवा केली आणि त्यांच्या मुलीशी विवाह केला। आणि मुलीशी विवाह झाल्यानंतर त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली की वडील तुमचे कुठं जातात दररोज सकाळी? म्हणजे आमच्या भगवंतांची सेवा करण्यासाठी जातात। आणि ही सेवा करण्याची इच्छा जी होती त्यांनी आपण सुद्धा इच्छा व्यक्त केली। म्हटलं मी तर आता तुमचा जावई आहे आणि जावयाला तरी दर्शन करू द्या, जनसामान्याला नाही, तरी तुमच्या मुलीचा मी पती आहे। आणि ते म्हटले नाही असं परवानगी तर नाही आहे। म्हटलं काहीतरी करा, मला एकदा तरी भगवंतांचं दर्शन घ्यायचं आहे। म्हणजे ठीक आहे दर्शन घेण्याची परवानगी आहे, पण जातेवेळी तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधली जाईल, म्हणजे तुम्हाला रस्ता तो दिसणार नाही किंवा रस्त्यावरून पुन्हा तुम्ही जाणार नाही यासाठी। आणि डोळ्यावरती पट्टी बांधून विश्ववसूला विद्यापती घेऊन निघाले। आणि जातेवेळी विश्ववसूंनी रस्त्यामध्ये पूर्ण मोहरीचे दाणे टाकत गेले, कारण का ते मोहरीचे दाणे जंगलात टाकल्यानंतर ते उगतील आणि तिथं रस्ता दिसेल जाण्यासाठी। तर जशी योजना होती डोळ्यावर पट्टी बांधली, ते मोहरीचे कण टाकत नीलमाधवांच्या समोर पोचले आणि त्यांची डोळ्यावरची पट्टी उघडली। त्यांनी दर्शन घेतलं, प्रसन्न झाले आणि वापस आल्यानंतर ती बातमी त्यांनी राजांना दिली। आता राजा आपल्या सैन्यांसह आणि विश्ववसूंसह नीलमाधवांच्या दर्शनासाठी जाणार आणि पोचले, पण त्या ठिकाणी नीलमाधव नव्हते, अदृश्य झालेले होते। आणि त्यावेळी राजाला आदेश प्राप्त झाला, भविष्यवाणी झाली की आता मी या नीलमाधव रूपामध्ये तुला दर्शन देऊ शकत नाही, पण या कलियुगाचा अवतार मी तुझ्यासाठी एक विशिष्ट अवतार जगन्नाथांच्या रूपामध्ये मी अवतरित होणार आहे। कालांतरानं समुद्रामध्ये 3 लाकडाचे ओंडके आपोआप तरंगत येतील आणि एक वृद्ध ब्राह्मण त्या लाकडापासून माझे विग्रह बनवतील। आणि जसं भविष्यवाणी झाली तसे भगवंतांचे विग्रह तयार झाले आणि 21 दिवसाचा कालावधी होता, पण राजाला आवाज येत नव्हता की काम चालू आहे किंवा छनी किंवा हातोडीचा आवाज आला नाही। राजाने दरवाजा उघडला तोपर्यंत भगवंतांचं असं स्वरूप प्रकट झालेलं होतं।
तर हे जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा दुसरे कोणी तिसरे नसून स्वयं कृष्ण, त्यांचे मोठे भाऊ बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा आहेत. कृष्ण, बलराम आणि सुभद्रा. आणि तेच या कलियुगाच्या सुरुवातीला, कलियुगामध्ये जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांचं विशिष्ट स्वरूप धारण करून अवतरित झालेले आहेत आपल्या भक्तांवरती कृपा करण्यासाठी. सत्ययुगाचं धाम आहे बद्रिकाश्रम आणि भगवंत आहेत बद्री विशाल, जे उत्तर भारतामध्ये, उत्तराखंड प्रदेश, आणि सत्ययुगाचं ते धाम आहे बद्री विशाल किंवा बद्री नारायण ज्यांना आपण म्हणतो. त्यानंतर त्रैतायुगाचं धाम आहे रामेश्वर आणि भगवंत आहेत प्रभू रामचंद्र. द्वापार युगाचं धाम आहे द्वारका आणि भगवंत आहेत द्वारकाधीश. आणि कलियुगाचं धाम आहे जगन्नाथपुरी आणि भगवंत आहेत जगन्नाथ. आणि म्हणून आपण पाहतो जगन्नाथ इतके दयाळू आहेत की प्रत्येकाच्या घरी जगन्नाथ आहेत. प्रत्येकाच्या घरी आपण आज 10 जगन्नाथांना अभिषेक केला किंवा स्नान यात्रा. तर जगन्नाथ इतके दयाळू आहेत की कुणीही पत्रम पुष्पम फलम तोयम, जसं भगवंतांनी भगवद्गीतेत म्हटलं, फक्त भगवंतांना जर नैवेद्य आपण दाखवला, शुद्ध नैवेद्य, तर भगवंत प्रसन्न होतात. आणि त्यामध्ये सुद्धा जगन्नाथांचा भात जो आहे तो जगन्नाथांचा प्रसिद्ध आहे. जगन्नाथ का भात जगत पसारे हात. जगन्नाथांना कोणताही 56 भोग किंवा गुलाबजामुन अशी काही त्यांची इच्छा नाही, फक्त भात, खिचडी आणि अगदी सात्विक भोजन, पण ते प्रेमानं आणि भक्तीनं अर्पण केलेलं. जगन्नाथ मंदिरामध्ये ज्यावेळी जगन्नाथांना नैवेद्य भोग अर्पण केला जातो त्यावेळी जगन्नाथांचे जे पंडे आहेत, 1-2 पंडे नाही आहेत, 20,000 पंडे आहेत. किती? 20,000. आणि 20,000 पंडे किंवा पुजारी जगन्नाथांची दररोज सेवा करत आहेत. इथं 2 पुजाऱ्यांना एकत्र आणणं भगवंतांच्या सेवेसाठी कठीण होतं. पण जगन्नाथ जगाचे नाथ आहेत, जसं नाव तसं काम पण आहे. कधी कधी या जगामध्ये आपण नाव ठेवतो पण ते काम कधीच नसतं. नेत्रोत्सव किंवा नयनसुख नाम असतं. नयनसुख, नेत्रांना आनंद देणारा, नेत्रांना सुख प्रदान करणारा, पण तो व्यक्ती असतो आंधळा, त्यालाच विचारायला दिसत नसतं. नाव काय असतं? नयनसुख, डोळ्यांना आनंद देणारा. पण भगवंतांचं नाव आणि भगवंतांचं कार्य दोन्ही समान आहे. जगाचे नाथ आहेत म्हणूनच त्यांचे पुजारी देखील 1-2 नाही, किती? 20,000. आणि चुली किंवा गॅस तर प्रश्नच नाही. चुली किती आहेत? किती आहेत चुली जगन्नाथपुरी मंदिरात? किती आहेत? 400 चुली आहेत. 400 चुलींवरती दररोज जगन्नाथांसाठी भोग बनतो. आणि असं नाही की प्लेटमध्ये 1-1 चमच्यानी थोडंसं, असं नाही. जी भांडी जसं भगवंतांसाठी कुकिंग होतो ते भांड्यासहितच भगवंतांना भोग लागतो. तसं आजकाल तथाकथित भक्तांमध्ये तर आपण भोग लावतो, जितकं जेवण किंवा जितकं व्यंजन 16 वर्षाच्या मुलाला लागतं तितकं आपण भोग लावतो. 4 चपाती, राईस वगैरे. पण बाहेरच्या जगामध्ये बघा, अगदी थोडा 1-1 चमचा आणि 1-2 थेंब तूप किंवा इतकं, असं म्हटलं जास्त नाही. आणि जे कर्मकांडी ब्राह्मण आहेत त्यानंतर सत्यनारायणची पूजा एकादशीला चालत नाही का? उपवास असतो. उपवास आपला आहे की भगवंतांचा उपवास नाही आहे. एकादशीला पूजा चालत नाही. नाही, एकादशीला पण पूजा चालते. उलट एकादशीला अधिक पूजा, आराधना, नामसंकीर्तन, नाम जप होतो. उपवास मनुष्यासाठी आहे, उपवास भगवंतांसाठी नाही आहे. उपवास या शब्दाचा अर्थच आहे, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. भगवंतांच्या जवळ राहणाऱ्यांना म्हटलं जातं उपवास. त्या दिवशी खाणं, पिणं, झोपणं याची मर्यादा कमी करून अधिक वेळ भगवंतांच्या जवळ देण्यासाठी. तर 400 चुली, 20,000 पंडे. तर त्या पंड्यांपैकी जो मुख्य पुजारी किंवा मुख्य पंडा आहे तो जेव्हा भगवंतांना भोग लावतो हातामध्ये जल घेतो, आचमन, आणि आचमन भगवंतांना देतो. तर त्या हातामध्ये जे जल असतं तो चिंतन करतो भगवंतांचं, आणि त्या पाण्यामध्ये भगवान जगन्नाथांचं दर्शन होतं. जर भगवंतांनी भोग स्वीकार केला तर त्या हातामध्ये जे पाणी आहे त्याच्यामध्ये जगन्नाथांचं दर्शन होतं.
आणि जर दर्शन झालं नाही याचा अर्थ भोगमध्ये काहीतरी गडबड आहे आणि जगन्नाथाने तो भोग स्वीकारलेला नाही. जसं कुत्र्यांनी स्पर्श केलेला किंवा कुत्र्यांनी पाहिलेला, केस पडलेला, केस वगैरे पडल्यानंतर भोग अपवित्र होतो, किंवा कुत्र्यांनी पाहिलं किंवा असे चांडाळांनी पाहिलं तर भोग अपवित्र होतो. म्हणून भोग मंदिरातून भोग घेऊन जायच्या वेळी जाणं येणं बंद असतं, दरवाजा बंद केला जातात भोग मंदिरामध्ये भोग घेऊन जाते वेळी, किंवा आपल्याही मंदिरामध्ये बघा भोग झाकून घेऊन जातात, कारण का तो अपवित्र होऊ नये म्हणून, कुणाची इच्छा होऊ नये म्हणून. जेव्हा भगवंतांना भोग लावण्या अगोदर आपलीही इच्छा होती की हे भोग लागल्यानंतर हे मी खाणार, हे डब्यात ठेवणार, हे घेऊन जाणार, हे याला देणार, तेव्हाही भगवंत भोग स्वीकारत नाहीत. आपली इच्छा त्यामध्ये ऑलरेडी पोचलेली आहे आणि तो भोग अपवित्र झालेला आहे. आणि म्हणून कधी कधी सांगितलं जातं की जेव्हा भोग बनवणाऱ्याने भोग कधीच तो स्वीकारू नये, कारण जर ती खायची इच्छा झाली तर मग व्यक्ती आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या आवडीसवडीनुसार तो बनवतो. मला काय आवडतं तेच आयटम बनवतो मग व्यक्ती, कारण ते भोग झाल्यानंतर माहिती आहे आता भगवंत तर खाणार नाहीत आणि ते आपल्यालाच शेवटी भेटणार आहे. आणि म्हणून काही काही मंदिरामध्ये असा नियम आहे की जे बनवतात त्यांनी खायचं नाही, आणि जर बिघडलं तर ते पूर्ण खायचं. जसं सनक सनातन प्रभू ज्यावेळी अध्यक्ष होते पंढरपूर मंदिरात गेल्या 20-25 वर्षापूर्वी, तर त्यावेळी जोही व्यक्ती राजभोग बनवेल जर तो चांगला बनलेला असेल सगळ्यांसाठी, आणि जर काही बिघडलेला असेल तो ज्यांनी बनवलं त्यांनीच तो पूर्ण खायचं. मग ते तिखट किंवा आंबट, खारट, कडू जे काही असेल ते त्या व्यक्तीनेच खायचा पूर्ण. त्याला कळू दे भगवंतांना सुद्धा किती कष्ट होतं खाण्यासाठी. तर असं नाही की भगवंत खात नाहीत. अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्तिमंती पश्यन्ति पांति कलयन्ति चिरम जगन्ति आनंद चिन्मय सदुज्वल विग्रहस्य गोविंदमादि पुरुषम तमहम भजामि. अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्तिमंती, भगवंत कोणत्याही इंद्रियांनी कोणतंही कार्य करू शकतात. आपण कधी विचारसुद्धा करू शकत नाही की भगवंत कानाने बोलू शकतात किंवा डोळ्यांनी ऐकू शकतात. भगवंतांची संपूर्ण इंद्रिया पूर्ण आहेत, त्याच्यामध्ये अपूर्णता नाही आहे. आपल्यामध्ये आपल्या इंद्रियांमध्ये अपूर्णता आहे, किंवा आपण भ्रमात असतो, आपण भ्रमित होतो, आपण फसवतो आणि फसले जातो. हे आपले 4 दोष आहेत. पण भगवंतांची इंद्रिय कधीही अपूर्ण नाही आहेत. भगवंत कोणत्याही इंद्रियांनी कोणतंही कार्य करू शकतात. भगवंत डोळ्यांनी सुद्धा मसाला पप्पू खाऊ शकतात, त्यांना तिखट लागत नाही, किंवा भगवंतांच्या डोळ्यातून पाणी येत नाही तिखट लागल्यानंतर, कारण भगवंतांचे अंग प्रत्यंग आपली तुलना त्या समुद्राच्या पाण्यातून 1 लोटा किंवा 1 लिटर पाणी, ते क्षार, खारट पाणी किंवा त्याच्यामध्ये असलेली सगळी खनिज सेम आहेत, पण जी क्वांटिटी जी आहे, गुणात्मकता, समुद्राचं पाणी कधी आपण मोजू शकतो का? कधीच नाही. जर आपण विचार केला चला आज 1 बकेट घेऊन पाणी आपण मोजत बसू, 1, 2, 3 किती बकेट किंवा किती बिंदगे किंवा किती घागर पाणी आहे, मोजू शकतो का? नाही. आपल्याला मूर्ख म्हटलं जाईल. समुद्राचं पाणी कधीही कुणीही मोजू शकलं नाही, ते अनंत आहे. त्याचप्रमाणे हरी अनंता, हरी कथा अनंता. हरी इतके अनंत आहेत की त्यांना मोजणं अशक्य आहे. भगवंतांना मोजण्याचा प्रयत्न करणं किंवा भगवंतांना बांधण्याचा प्रयत्न करणं म्हणजे या पृथ्वीचा जो परीघ आहे त्या पृथ्वीला दोरीने बांधण्याप्रमाणे, जे असंभव आहे प्राय. पृथ्वीला आपण दोरीने बांधतो का? झालं किती दोरी लागेल, आणि कसं तो अशक्य आहे जाणं. विमानातून समुद्रातून कसंही जरी गेला तरी तो पृथ्वीला पूर्णपणे दोरी बांधू शकत नाही. त्याच पद्धतीनं भगवंतांना देखील कोणीही बांधिलकी आणू शकत नाही, भगवंतांना देखील कोणीही बांधू शकत नाही. पण एक गोष्ट आहे, जे भगवंतांप्रती असलेलं प्रेम, त्या प्रेमाद्वारे भगवंत बांधले जाऊ शकतात, फक्त प्रेमाद्वारे. आणि त्या प्रेमाद्वारे जेव्हा भगवंत बांधले जातात त्यावेळी ते भक्ताच्या अधीन होतात. अहम भक्त पराधीन.
मी भक्ताच्या अधीन झालेलो आहे, असं भगवंतांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि मग त्यावेळी भगवंतांना जेही आपण देऊ ते भगवंत आनंदाने स्वीकार करतात. जे द्वारकेमध्ये द्वारकाधीश 56 भोग आणि 56 व्यंजन खाणारे, जसं एक आरतीसुद्धा आहे, तुलसी आरती, नमो रे मैया नमो महाराणी, 56 भोग 56 व्यंजन, बिना तुलसी प्रभू एक न मानी. बिना किती 56 भोग असतील, 56 व्यंजन असतील, तुलसी महाराणी किंवा तुलसी पत्राशिवाय भगवंत एकही भोग स्वीकारत नाहीत. आणि असे 56 भोग 56 व्यंजन खाणारे द्वारकाधीश ज्यावेळी मदन मोहनांच्या रूपामध्ये सनातन गोस्वामींजवळ आले, त्यावेळी सनातन गोस्वामी भिक्षा मागून थोडंसं पीठ आणि पाणी गरम करून भाजून त्यांना द्यायचे. भगवंताने म्हटलं त्याच्यामध्ये काहीच चव नाही, थोडी मीठ तरी टाका त्याच्यात. तर भगवंतांना सनातन गोस्वामी म्हणाले, आज मीठ मागत आहात, उद्या तूप मागितले तर कुठनं आणायचं? मी तर संन्यासी आहे. अनिकेतः, ज्याला घर नाही आहे. निकेतन म्हणजे घर आणि अनिकेतः म्हणजे ज्याचं कधीही घर नसलेला संन्यासी किंवा वैरागी आहे. तर मी कुठला आणणार? म्हटलं जसं आहे तसंच घ्या. आणि भगवंतांनी स्वीकारलं. पण ते प्रेमाच्या पोटी. दुर्योधन का भोग न खायो, रूख शाक विदुर घर खायो, ऐसे प्रेम पुजारी राधे, श्याम श्याम श्याम. जया माधव मदन मुरारी राधे, श्याम श्याम श्याम. दुर्योधन का भोग न खायो. दुर्योधनाने 56 भोग 56 व्यंजन बनवलेले होते. कशाला? आपलं ऐश्वर्य दाखवण्यासाठी. पण भगवंतांनी दासीपुत्र विदुराच्या घरी केळीची साली खाल्ली, केळीची साल, आणि ती भगवंतांना गोड लागली, केळ्यापेक्षा गोड. का? कारण त्या ठिकाणी प्रेमाचं, भगवंत प्रेमाचे पुजारी आहेत. आपल्या ऐश्वर्याचे, आपल्या बुद्धीचे, आपल्या ज्ञानाचे, आपल्या संपत्तीचे भगवंत कधीच त्यापासून आसक्त होत नाही. आणि म्हणून कुंती महाराणी म्हणाले, जन्मैश्वर्य श्रुत श्रीभी एदमान्यो मदः पुमान. जन्म, ऐश्वर्य, श्रुत आणि श्रीभी म्हणजे उच्च कुळात झालेला जन्म. मी 96 कुळी मराठा, मी उच्च कोटीचा ब्राह्मण. उच्च कुळात झालेला जन्म, आपलं शिक्षण, आपली सुंदरता आणि आपली संपत्ती कधीही भगवंतांना आकर्षित करू शकत नाही. त्यापेक्षा ती अडथळे उत्पन्न करते. एदमान्यो मधः पुमान. इतका व्यक्ती अंधकारामध्ये जातो, अहमभावामध्ये. ती स्पीड ब्रेकर उत्पन्न होतं. भक्तीच्या गतीमध्ये अवरोध उत्पन्न करणारे, म्हणून म्हटलेलं आहे गतिरोधक, गती अवरोधक, गतीला थांबवणारे. जसं स्पीड ब्रेकर आल्यानंतर 140ने आलेली गाडी उडून जाते, म्हणून त्याला थांबावं लागतं आणि कमी करून हळू स्पीडने जावं लागतं. तसे 4 स्पीड ब्रेकर आहेत, जन्म, ऐश्वर्य, श्रुत आणि श्रीभी, जे आपल्या भक्तीमध्ये अडथळे उत्पन्न करणार आहेत. आणि म्हणून बघा, ज्या लोकांजवळ अधिक पैसा असतो त्यांना भगवंतांची काय किंमत किंवा भगवंतांची आवश्यकता वाटत नाही. त्यांना अर्थ आमच्याकडे सगळं आहे, पैसा आहे, नोकर आहे, चाकर आहे, घोडा, गाडी, सगळं आहे, काय गरज आहे? ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्याला अर्थ हे सगळं मिथ्या आहे, हे सगळं काल्पनिक आहे, शास्त्र वगैरे काय नाही, कधी राम झाले नाही, कधी कृष्ण झाले नाही, कोणते कर्म वगैरे काय नाही, हे सगळं चुकीचं आहे. सायन्स, ज्ञान, आजकाल बघा विज्ञानाने किती मोठा शोध लावलेला आहे, ज्ञान. त्यानंतर ज्यांच्याजवळ सुंदरता आहे, मी इतका सुंदर किंवा मी इतकी सुंदर आहे, काय गरज आहे? माझ्या मागे सगळा संसार आहे, माझ्या मागे लोक लागलेले आहेत, मला कुणाची गरज नाही. आणि ज्यांच्याजवळ संपत्ती आहे, धन, शिक्षण, ज्यांचं शिक्षण जास्त झालेलं आहे, ज्ञान, संपत्ती, उच्च कुळात जन्म आणि आपली सुंदरता. आणि म्हणून भगवंतांना आकर्षित जर करायचं असेल तर रूपगोस्वामी भक्तिरसामृत सिंधूमधल्या पहिला अध्याय वर्णन करतायत शुद्ध भक्तीची 6 लक्षणं. आणि त्या लक्षणांपैकी
एक लक्षण आहे श्रीकृष्ण आकर्षिणी, शुभदा, शांदरानंद, विशेषात्मा, क्लेश अग्नी अशी वेगळी वेगळी उदार कारणं सांगत एक सगळ्यात मोठं लक्षण सांगतात, कॅरेक्टरिस्टिक. कृष्ण आकर्षिणी सह, फक्त शुद्ध भक्तीच भगवंतांना आकर्षित करू शकते, बाकी काहीच नाही. आणि हे भगवंतांच्या प्रती असलेलं भक्तांचं प्रेम आहे. जसं आजच्या श्लोकामध्ये आपण वाचतो की भगवंत चैतन्य महाप्रभू जे साक्षात कृष्ण आहेत, स्नान यात्रा देखील प्रभूर हैल बड सुख. ज्यावेळी चैतन्य महाप्रभूंनी स्नान यात्रा बघितली. आता स्नान यात्रा म्हणजे जगन्नाथांचं प्राकट्य, जे मी सांगितलं. इंद्रदुम्न महाराजांनी पहिल्या दिवशी त्यांना जगन्नाथ प्राप्त झाले, त्यांनी पहिला अभिषेक जो केला ती जयंती किंवा जगन्नाथांचा जन्मोत्सव किंवा स्नानयात, जगन्नाथ अष्टमी म्हणू शकतो किंवा जगन्नाथ पौर्णिमा. जसं आपल्या गौडीय वैष्णवांसाठी श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा गौर पौर्णिमा, रामनवमी, नरसिंह चतुर्दशी, तशी ही स्नान पौर्णिमा, जगन्नाथांचं प्राकट्य. तर जगन्नाथपुरीमध्ये आजही जो जगन्नाथ रथयात्रेचा उत्सव जो प्रारंभ होतो, त्या उत्सवाचा पहिला दिवस किंवा ब्रह्मोत्सवाचा पहिला दिवस म्हणू शकतो, जो आता 15 ते 20 दिवस चालतो उत्सव, त्याचा पहिला दिवस किंवा पहिलं एक उत्सवाची सुरुवात स्नान पौर्णिमेपासून होते. आणि एक सोना कुवा म्हणून आहे, एक विहीर, त्याचं नाव आहे सोना कुवा. त्या विहिरीतील पाणी फक्त जगन्नाथांच्या स्नान यात्रेसाठीच आणि जगन्नाथांसाठीच वापरलं जातं, दुसऱ्या कुणासाठी नाही. आणि सोन्याच्या 108 कलश आहेत आणि त्या सोन्याच्या 108 कळस भरून भगवंतांना त्या विहिरीतून पाणी काढलं जातं. आणि आपला उच्छवास म्हणजे शरीरातून बाहेर येणारा कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन आपण घेतो आणि बाहेर काय सोडतो, कार्बन डायऑक्साईड. आपल्या शरीरातून येणारा अपवित्र श्वास त्या पाण्यामध्ये किंवा आपली थुकी उडू नये म्हणून पूर्णपणे तोंडावर, नाकावर बांधून घेतलं जातं, अपवित्र होऊ नये पाणी म्हणून. किती भगवंतांची काळजी. म्हणून सांगितलं कुकिंग करतेवेळी आपण बोलू नये. का, आपल्या तोंडातली जी थुक्की आहे बोलते वेळी, ती थुक्की त्या व्यंजनामध्ये पडली तर ते व्यंजन अपवित्र होतं. तर आजही तोंड नाक पूर्णपणे कापडाने बांधून जगन्नाथांसाठी त्या विहिरीतून पाणी काढलं जातं स्नानासाठी. आणि विजय पहंडी किंवा पहंडी उत्सव म्हणून भगवंतांना आनंदाने नृत्य करत भगवंतांना उचलून त्यांच्या गर्भगृहातून स्नानवेदीवर आणलं जातं. स्नानवेदी आजही आहे, तशीच ठेवलेली आहे. जेव्हाही आपण जगन्नाथपुरीमध्ये जातो, स्नानवेदी अशी उंचावर आहे. मेन जो बडडांगा जो रोड आहे, रथयात्रेचा जो रोड, त्या रोडकडं चेहरा असतो भगवंतांचा. आणि त्या स्नानवेदीवरती जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा महाराणींना बसवून जगन्नाथांना स्नान घातलं जातं. पहंडी उत्सव म्हणजे भगवंतांना मंदिरातून बाहेर आणणं नृत्य करत, आणि तिथं आणल्यानंतर भगवंतांना स्नान घातलं जातं. आणि भगवंत ते स्नान पाहता, ते स्नान कोणाचं चालू आहे, जगन्नाथांचं. जेई गौर सेई कृष्ण सेई जगन्नाथ. तेच जगन्नाथ आहेत, तेच कृष्ण आहेत आणि तेच गौरांग महाप्रभू आहेत. जय जय जगन्नाथ शचीरनंदन. तर हे जगन्नाथ जे आहेत ते जगन्नाथ नाही आहेत, जगन्नाथ मिश्र आणि सची माता यांचे पुत्र. जय जय जगन्नाथ सचीरनंदन म्हणजे जगन्नाथ मिश्र आणि सची माता यांचे पुत्र. आपल्याला वाटतं जय जय जगन्नाथ म्हणजे ते जगन्नाथ नाही आहे. जय जय जगन्नाथ सचीरनंदन, जगन्नाथ मिश्र आणि सचीरनंदन. त्रिभुवने कोरे जाय चरण वंदन. आणि त्रिभुवन तुमच्या चरणांना प्रणाम करत आहे, वंदन करत आहे. तर ते चैतन्य महाप्रभू साक्षात कृष्ण ते स्नान यात्रा पाहिल्यानंतर आनंदित होत आहेत, सुखी होत आहेत. पण ईश्वरेर अनवसरे पाहिला बड दुःख.
अनवसर म्हणजे आता स्नान यात्रा झाली आणि एक पखवाडा म्हणजे एक पक्ष 14 दिवस क्वारंटाईन. आपल्याला वाटलं सायंटिस्ट किंवा डॉक्टरांनी शोध लावला 14 दिवस क्वारंटाईन. ह्याचं लाखो वर्षापासून चालू आहे. जगन्नाथ थंड पाण्याने स्नान केल्यानंतर त्यांना सर्दी ताप जुखाम होतो म्हणून 14 दिवस ते आजारी पडतात. त्यांना क्वारंटाईन केलं जातं सामान्य लोकांपासून. आपल्याला वाटलं कोविडमध्ये शोध लागला 2-4 वर्षापूर्वी. तर 14 दिवस पखवाडा म्हणजे पक्ष, 14 दिवसाचा जो पक्ष आहे त्यावेळी भगवंत आजारी पडतात. आणि त्या आजारपणामध्ये भगवंतांचे जे जगन्नाथपुरीचे जे पंडे आहेत ते पंडे सेवा नाही करत होता. आता जे शबर जातीचे भक्त आहेत, जे नीलमाधवांची सेवा करायचे, त्या भक्तांना 14 दिवस सेवा करण्यासाठी संधी प्राप्त केली जाते. आणि ते शबर जातीचे भक्त विद्यापती आणि विद्यापतीचे सगळे जे वंश परंपरेतून आलेले सगळे जे भक्त आहेत ते 14 दिवस जगन्नाथांची सेवा करतात. आणि आता जगन्नाथांना 56 भोग वगैरे काय नाही. आता भगवंतांना डाईटची खिचडी आणि अद्रकचा काढा, औषधं सगळी नैसर्गिक औषधं, ॲलोपॅथिक नाही, सिनारेस्ट आणि डोलो या गोळ्या नाही, आयुर्वेदिक जे औषधं आहेत ती औषधं आता भगवंतांना 14 दिवस अर्पण केले जातात. आणि त्याच काळामध्ये जसं आपण पाहिलं, आता आपण स्नान घातलं भगवंतांना, त्यावेळी भगवंतांचा रंग गेला नाही. कारण काय, सगळे केमिकल आणि फॅक्टरीमध्ये तयार झालेले रंग आहेत. पण भगवंतांना जो रंग वापरला जातो पुरीमध्ये ते अगदी नॅचरल कलर आहेत, निसर्गातून प्राप्त झालेले. जसं आता मी भगवे रंग वापरतो, हे केमिकलवाले आहेत सगळे, त्यामुळे जात नाही. केमिकलमध्ये वापरलेले किंवा फॅक्टरीमध्ये डाय केलेले कलर आहेत ते सगळे. पण काही ठिकाणी आजही जे इको विलेज जसे आहेत, बेळगाव गोकुलधाममध्ये वगैरे, त्या ठिकाणी गेहरवा रंग, गेहरू नावाचं एक फळ भेटतं. ते फळ वाळवून त्याच्यापासून रंग तयार होते, गेहरवा रंग. केशरी म्हटलेलं नाही आहे, गेहरवे वस्त्र. गेहरवे म्हणजे गेहरूपासून तयार झालेला. किंवा गोकुलधाममध्ये जी माती आहे त्या मातीमध्येच मातीचं पाणी तयार केलं जातं, चिखलाचं पाणी, आणि त्याच्यामध्येच रंग होतो. कपडे पिळले की मग त्याला रंग लागतो मातीचा, लाल रंग. तसंच भगवंतांचा जो पुरीमध्ये रंग आहे ते नॅचरल कलर आहेत सगळे, आणि त्यामुळे स्नान घातल्यानंतर तो रंग सगळा उतरतो. आणि या 14 दिवसामध्ये भगवंत जेव्हा आजारी पण पडतात, त्या 14 दिवसामध्ये भगवंतांना नवीन पेंटिंग केलं जातं, रंग केलं जातं. आणि जेव्हा 2 आषाढ येतात, 2 आषाढ, जसं अधिक मास येतो, कधी 2 ज्येष्ठ येतात, 2 कार्तिक येतात, 2 श्रावण येतात, पण 2 आषाढ ज्यावेळी येतात चिटकून, अधिक पण आषाढ आणि रेग्युलर आषाढ, ज्यावेळी 2 आषाढ येतात त्यावेळी भगवंतांचा विग्रह नवीन बनवले जातं. त्याला म्हटलेलं आहे नवकलेवरम. नवकलेवर म्हणजे भगवंतांचं नवीन शरीर. आणि तेव्हाही भगवंत स्वप्नात येतात आणि सांगतात की कोणत्या जंगलामध्ये, कोणत्या झाडावरती शंखचक्र गदा पद्म त्याच्यावर अंकित आहे, त्याच्यावरती अनंतशेष नाग त्या वृक्षाचं रक्षण करत आहेत. त्या ठिकाणी जाऊन त्यांची विधिवत 1-2 आठवडे पूजा होते. आणि सोन्याचा जो काय म्हणतो त्याला, कुऱ्हाड, ती सोन्याच्या कुऱ्हाडनी त्या झाडाचं कटिंग करून त्याची पूजा करत भगवंतांचं ते झाड घेऊन आणलं जातं. आणि मग त्याचे नवीन जगन्नाथ तयार होतात, नवीन विग्रह. आणि त्या विशिष्ट वेळ पाहून मध्यरात्री पूर्ण जगन्नाथपुरीची लाईट बंद केली जाते. मध्यरात्री कुणीही काही बघायचं नाही, टोटली ब्लॅकआउट जसं म्हणतं, पूर्ण ब्लॅक, अंधार. आणि जो व्यक्ती आता पंडा जो आहे मरणारच आहे, अगदी वृद्ध झालेला आहे, त्या पंड्याला ऑल्टरमध्ये पाठवलं जातं. आणि तो पंडा आणि जगन्नाथ बलदेव सुभद्रा, नवीन आणि जुने जगन्नाथ बलदेव सुभद्रा असे समोरासमोर ठेवले जातात. आणि तो पंडा जो आहे पुजारी, भगवंतांच्या जुन्या जगन्नाथांच्या डिटीमधून, विग्रहामधून हृदय बाहेर काढतो भगवंतांचं. आणि ते हृदय सॉफ्ट आहे, कळतंय त्याला की काहीतरी बाहेर येते. आणि ते हृदय मग
नवीन जगन्नाथांमध्ये ठेवलं जातं. आणि मग तो पुजारी ज्यानं भगवंतांचं हृदय स्पर्श केलेला आहे तो जास्त दिवस मग जगत नाही. मग त्याचा काही काळानंतर लगेच त्याचा मृत्यू होतो आणि तो भगवंतांच्या धामी वैकुंठात परत जातो. तर 2 आषाढ आल्यानंतर नवीन जगन्नाथ विग्रह तयार केले जातात. आणि कुवल वैकुंठ, कोविल वैकुंठ म्हणून आहे. आपण जेव्हा उत्तर द्वारातून ज्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंचे पादुका आहेत जगन्नाथपुरी मंदिरात, तिथे एक मंदिर आहे, चैतन्य महाप्रभूंचे चरण आहेत, त्या द्वारातून आपण बाहेर जातो. इकडं आनंद बाजार आहे आणि या बाजूला डाव्या बाजूला गेल्यानंतर कोविल वैकुंठ म्हणून स्थान आहे. त्या ठिकाणी जमिनीमध्ये जगन्नाथ बलदेव सुभद्रांना समाधी दिली जाते. जे जुने जगन्नाथ जे चेंज होतात त्यांना तिथं समाधी किंवा जमिनीमध्ये त्यांना स्थान दिलं जातं. तेव्हा जगन्नाथ आज आहेत, आजही ते एका पुरुषाची पुरुषोत्तम एका भूमिका निभावत आहेत म्हणून त्यांना देखील समाधी दिली जाते. कोविल वैकुंठ. तर जगन्नाथ आजही आहेत, आजही ते भक्तांसोबत आपले आदान प्रदान करत आहेत, आजही ते बोलत आहेत. त्यांची अशी नाही की मंगल आरती 4:30ला किंवा 5ला फिक्स आहे, नाही. भगवान सांगतात ते कधी उठायचं आहे त्यांना. आपल्या पुजारीला सांगितल्यानंतर ते भगवंतांना उठवलं जातं. त्यांच्या आजही सोन्याच्या रेझरनी दाढी केली जाते. आजही दंतकाष्ठ म्हणजे नीमच्या झाडापासून जे लाकूड असतं त्याच्याने भगवंतांचे दात घासले जातात. तर कलियुगाचे भगवंत जे आहेत ते जगन्नाथ आहेत. आणि म्हणून प्रभुपाद लिहित आहेत तात्पर्यामध्ये असे कित्येक लोक जे आहेत पुरीचे निवासी जे दररोज भगवंतांचं दर्शन करतात. आणि तसा नियम आहे ग्रहस्थांसाठी, दररोज सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा दर्शन घ्यायला पाहिजे. किती वेळा? 3 वेळा, कमीत कमी एकदा तरी. नियम आहे 3 वेळा. आपण जेव्हा जयपूरला जाल त्यावेळी तिथं जयपूरमध्ये जितकेही राधा गोविंद मंदिराच्या बाजूला जितकाही बाजार आहे, पूर्ण बाजारच आहे, मार्केटच मार्केट आहे, तर ते मार्केटचे लोक दररोज सकाळी दुकान उघडण्या अगोदर मंदिरात येतात, दुपारी जेवणाच्या अगोदर राजभोग आरतीला येतात आणि संध्याकाळी दुकान बंद झाल्यानंतर शयन आरतीला येतात. दररोज 3 वेळा ते मंदिरात असतात. हजारो भाविक एकदाच मंदिरात 10 मिनिटात आरती झाल्यानंतर सगळे बाहेर, 10च मिनिटासाठी 3 आरती, मंगल आरती, राजभोग आरती आणि शयन आरती. आणि जोर जोरात राधा गोविंदजींची आरती होते. तर कमीत कमी एकदा तर चैतन्य महाप्रभू ज्यावेळी त्यांना कळालं तर भगवंत आजारी पडणार, अनवसरे म्हणजे आजारी, अनवसर म्हणजे जेव्हा त्यांचं दर्शन होणार नाही, अशा काळात पाहिलं बड दुःख, त्यांना फार दुःख झालं. आणि चैतन्य महाप्रभू कुठं जातात म्हणजे 14 दिवस अलालनाथ. त्यांचं मूल नाव आहे आल्वारनाथ, नंतर झाले अलालनाथ आणि अपभ्रंश होता होता आलारनाथ. ते मूळ आहेत ते आल्वारनाथ. जे 12 अल्वार दक्षिण भारतात झाले, पोयगे अल्वार, नम अल्वार, आंडाल, राजा कुलशेखर, हे 12 जे अल्वार झाले त्या अल्वारांपैकी एक अल्वार जगन्नाथपुरीच्या दर्शनासाठी जेव्हा तिथं गेलेले होते त्यावेळी त्यांना चतुर्भुज कृष्ण दर्शन झालं. ते आहेत ते अल्वारनाथ. जसं गोपींना चतुर्भुज कृष्ण दिसले ज्यावेळी भगवंतांनी रासलीला सोडून, रासमंडल सोडून भगवंत अदृश्य झाले, तर गोपी भगवंतांना शोधत पळत पळत निघाल्या वृंदावनात. तर त्या ठिकाणी चतुर्भुज नारायण होते, शंखचक्र गदा पद्म धारण केलेले. आणि त्यांनी सांगितलं मीच नारायण आहे, सांगा कायच पाहिजे तुम्हाला. म्हणजे तुमच्याकडून काय नाही पाहिजे, तुम्ही कृष्णाला बघितलं तर सांगा, कृष्ण कुठं गेले तेवढं सांगा आम्हाला, बस आहे. आमचे बाळ कृष्ण, नारायणाशी त्यांचं काहीही आसक्ती नाही आहे. तर त्यांचं जे प्रेम ते त्या नारायणाशी आहे. आणि म्हणून ते नारायण जरी असले तरी ते कृष्ण रूपातच आहेत. शंखचक्र गदा पद्म धारण केलेले नारायण, आल्वार नाथ किंवा आलालनाथ किंवा आलारनाथ. तर ते 14 दिवस चैतन्य महाप्रभू सगळ्या भक्तांबरोबर त्या आलारनाथ भगवंतांचं दर्शन करण्यासाठी जातात. आणि इतके प्रेमावेश प्रभू कैल दर्शन, इतकं प्रेम भावनेनं चैतन्य महाप्रभू त्यांचं दर्शन करतात की चैतन्य महाप्रभू दर्शन करते वेळी
दंडवत प्रणाम केल्यानंतर, दंडवत, अष्टांग दंडवत, उभारून दंडवत नाही, दंडवत प्रणाम उभारून नाही, दंडवत, दंडवत प्रणाम केल्यानंतर त्यांच्या छाती आणि त्यांच्या शरीराचे स्पर्श झाल्यानंतर ते दगडसुद्धा वितळू लागला. दगडसुद्धा त्या ठिकाणी वितळला आणि त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंच्या दिव्य देहाचं किंवा दिव्य शरीराचे ठसे त्या ठिकाणी उमटलेले आहेत. आणि आजही ते दर्शन आपण करू शकतो. चैतन्य महाप्रभूंचा दिव्य देह ज्या दगडाला स्पर्श झाला आणि दगडसुद्धा वितळला त्या प्रेमामुळे, आणि ते दर्शन आपण करू शकतो. तर ही आहे स्नान यात्रा जगन्नाथांची. तर आज वक्रेश्वर पंडितांचा देखील आज आविर्भाव दिवस आहे. वक्रेश्वर पंडित जे चैतन्य महाप्रभूंचे एक शुद्ध पार्षद किंवा चैतन्य महाप्रभूंचे मुख्य कीर्तनकार, आणि ज्यांनी चैतन्य महाप्रभू त्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. चैतन्य महाप्रभू जे संन्यास स्वीकार केल्यानंतर, हे नवद्वीपमध्ये सुद्धा होते वक्रेश्वर पंडित, आणि त्याचबरोबर विशेषतः संन्यास स्वीकार केल्यानंतर ते महाप्रभूंबरोबर पुरीमध्ये देखील राहिले. वक्रेश्वर पंडितांचा जन्म त्रिवेणीजवळील गुप्तीपारा गावात झाला. ते त्यांच्या अप्रतिम नृत्य आणि गायन कौशल्यासाठी ओळखले जायचे. आपण किती कीर्तन करू शकतो? 1 तास, 2 तास किती करू शकतो मॅक्सिमम? पंडितजी किती कीर्तन करू शकतो? 2 तास. पण वक्रेश्वर पंडित नॉन स्टॉप, न थांबता 72 तास, किती? 72 आवर्स, 72 तास न थांबता कीर्तन आणि नृत्य करायचे. आणि महाप्रभूंनी नवद्वीपमध्ये जी लीला प्रारंभ केली संकीर्तन, त्यामध्ये त्यांनी अगदी महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे कीर्तन आणि नृत्यामध्ये. एक वेळी जे देवानंद पंडित म्हणून जे भक्त होते चैतन्य महाप्रभूंचे, नावच आहे पंडित, नाव काय? देवानंद पंडित. हे भागवत कथाकार होते, भागवताचे सुंदर पाठ करायचे. आणि एक दिवस ते भागवत पाठ ऐकण्यासाठी वक्रेश्वर पंडित त्या भागवत कथेमध्ये, क्षमा करा, वक्रेश्वर पंडित नाही, श्रीवास पंडित त्या भागवत कथेमध्ये जाऊन कथा ऐकण्यासाठी ते बसले. आणि जशी जशी कथा प्रारंभ झाली, ती कथा प्रारंभ झाल्यानंतर ती कथा ऐकत श्रीवास पंडित भावविभोर झाले आणि रडू लागले. अष्टसात्विक विकार प्रकट झाले. पण देवानंद पंडितच्या शिष्यांना वाटले डिस्टर्बन्स क्रिएट करतायत, म्हणजे काय पागल कथेमध्ये रडू लागलाय, तो रडू लागलेला आहे, बाहेर काढा यांना. आणि काही शिष्यांनी त्यांना उचलून बाहेर ठेवून दिलं. कथा आहे का? लगेच सगळ्यांचे नेत्र डोळे सगळीकडे दुसरीकडे जातात लगेच. त्यालाच म्हटलेलं आहे माया. कृष्ण सूर्य सम माया है अंधकार. देव रेड्डी, जहा नाही कृष्ण तहा मायार अधिकार. कृष्णाला सोडून जरा जरी मन विचलित झालं, तीच माया आहे. माया कुठे दूर राहत नाही. निकटस्थे माया तारे झापटी या धरे, निकटच आहे. तर ज्यावेळी श्रीवास पंडित रडू लागले, अष्टसात्विक विकार प्रकट होऊ लागले, त्यावेळी देवानंद पंडितच्या शिष्यांनी त्यांना बाहेर नेऊन ठेवलं. आणि देवानंद पंडित काहीच बोलले नाही. आणि म्हणून देवानंद पंडितांकडून वैष्णव अपराध झाला. एका शुद्ध वैष्णवांच्या चरणी अपराध. शिष्यानं ते सांगू शकले असते, म्हटले काय चाललंय, थांबवा त्यांना, बसवा, त्याने शुद्ध भक्त आहेत, काहीच नाही बोलले, म्हणून अपराधी झाले. आणि त्या दिवसापासून चैतन्य महाप्रभूंचं प्रेम कमी झालं. पण ज्यावेळी वक्रेश्वर पंडित एक दिवशी कीर्तन करू लागले आणि कीर्तन करता करता भाव विभोर झाले आणि त्या कीर्तनामध्ये कित्येक जनसमुदाय जमा झाला आणि त्या जनसमुदायामुळे कीर्तनामध्ये व्यत्यय उत्पन्न होणार नाही म्हणून गदाधर पंडितांनी एक लातात काठी घेतली आणि सिक्युरिटी गार्ड झाले. कुणाचे? वक्रेश्वर पंडितांचे.
आणि त्यांचं कीर्तन संपल्यानंतर दोघंही आनंदात निघून गेले. आणि त्यावेळी महाप्रभूंना जेव्हा कळालं की गदाधर पंडितांनी वक्रेश्वर पंडितांसारख्या वैष्णवाची सेवा केलेली आहे, तेव्हा ते प्रसन्न झाले आणि तेव्हा म्हणाले, आत्ता तू वैष्णव अपराधापासून मुक्त झालेला आहे. तर हरिनामे तोमास्थाने अपराधे तारे हरिनाम, हरिस्थाने अपराधे तारे हरिनाम, तोमास्थाने अपराधे नाही परित्राण. ज्यावेळी आपण भगवंतांच्या चरणी अपराध करतो, सेवा अपराध, नाम अपराध, धाम अपराध, त्यावेळी हरिनाम घेऊन मुक्त होऊ शकतो. पण ज्यावेळी भगवंतांच्या भक्तांच्या चरणी अपराध करतो, त्यावेळी आपल्याला कोणीही त्यापासून मुक्त करू शकत नाही. आपण त्याच वैष्णवाजवळ जाऊन अपराध क्षमा करण्यासाठी, त्यांची सेवा, त्यांच्याकडून अपराध क्षमा करण्यासाठी प्रणाम करणं, त्यांची सेवा करणं, आस्क फॉर फॉरगिवनेस, क्षमा याचना करणं हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बघा, वक्रेश्वर पंडितांची सेवा केल्यामुळे गदाधर पंडित वैष्णव अपराधांपासून मुक्त झाले. देवानंद पंडित. तर वक्रेश्वर पंडित आणि गदाधर किंवा श्रीवास हे सगळे चैतन्य महाप्रभूंचे नित्यसंगी पार्षद आहेत. आता तरीही त्यांनी वैष्णव अपराध केल्यानंतर चैतन्य महाप्रभू त्यांना क्षमा करू शकत नव्हते. आपल्याला वाटतं मी कधी आता ब्राह्मण झालो, मी दीक्षित झालो, कुणाच्याही प्रती अपराध केला तरी चालते, नाही. महाप्रभूंच्या जवळ असलेल्या लोकांनी महाप्रभूंनी कधी अपराधापासून, वैष्णव अपराधांपासून मुक्त नाही केलं. तर आपण काय, म्हणून वैष्णव अपराधापासून आपल्याला वाचवणं आवश्यक आहे. तर जे कीर्तनकार, चैतन्य महाप्रभूंचे कीर्तनकार, रथयात्रेमध्ये 6 ते 7 दल असायचे आणि त्या एका दलाचे प्रमुख कोण असायचे? वक्रेश्वर पंडित. कीर्तन आणि नृत्य दोन्ही. तर आपलं सौभाग्य आहे की वक्रेश्वर पंडितांच्या आविर्भाव दिवशी आपण जगन्नाथ स्नान यात्रा आणि हा बुधवारीय कार्यक्रम 3 in 1, बुधवारीय कार्यक्रम, स्नान यात्रा आणि वक्रेश्वर पंडितांचा आविर्भाव देखील आपण साजरा केलेला आहे. तर वक्रेश्वर पंडितांच्या चरणी आपण प्रार्थना करू की त्यांनी ज्या प्रेमाने, ज्या शुद्ध भक्तीने, ज्या हरिनामाच्या रुचीने भगवंतांचं नामसंकीर्तन केलं, त्याचा एक बिंदू किंवा एक लव मात्र जरी आपल्याला रुची उत्पन्न करून दिली, तर आपणही ते शुद्ध हरिनाम भगवंतांच्या चरणी अर्पण करू शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की जय. श्री श्री गौर निताय की जय. श्री श्री विठ्ठल रुक्मिणी की जय. वक्रेश्वर पंडित आविर्भाव तिथि महोत्सव की जय. निताई गौर प्रेमानंदे हरे हरे बोल. तर आता जगन्नाथांची, विठ्ठल रुक्मिणीची आरती आणि सर्वांसाठी महाप्रसाद असेल. तर एक महत्त्वपूर्ण सूचना, येत्या 7 जुलै रविवार आहे आणि 7 जुलै रोजी जगन्नाथ रथयात्रा आहे गुलबर्गा, कलबुर्गी, सोलापूरमध्ये नाही, कलबुर्गीला आहे. तर ज्या भक्तांना कलबुर्गीमध्ये रथयात्रेसाठी जायचं आहे त्यांनी आपली नावं अनादी गोविंद प्रभूंजवळ द्या. जाण्या येण्याची सोय गुलबर्गाच्या भक्तांनी केलेली आहे. क्रुझर गेल्या वर्षीसुद्धा बरेच भक्त गेलेले होते, तर त्यांनी यावर्षी देखील आमंत्रित केलेलं आहे.